पण अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा पक्ष हडप करायची एक योजना शिजत होती का? तसं दिसत तर होतं. त्या योजनेला काटछळ म्हणून तातडीनं सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष नेमून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावणं हा एक महत्त्वाचा निर्णय असू शकतो. पण लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या लेकीसमोर उभ्या राहिलेल्या चुलत सुनेला, ती शेवटी बाहेरून आलेली आहे, घरची नाही, परकीच आहे, असे शेलके शब्द वापरणाऱ्या शरद पवार आणि सुप्रियाताईंनी राजकारणात मोठं होऊन दिलं असतं का? ओम भगभुगे भगिनी भागोदरी ओम फट स्वाहा. हा जो काही मंत्र आहे ना, तो कितपत खरा आणि कितपत खोटा हे महेश कोठारे जाणो. कारण महेश कोठारेंच्याच झपाटलेला नावाच्या सिनेमातला जो अतृप्त आत्मा असलेला तात्या विंचू हा मंत्र बोलून आपला परकाया प्रवेश कुठल्याही शरीरात करून घेतो हे आपण सिनेमात पाहिले. आज मी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या होणाऱ्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी संदर्भातल्या व्हिडिओची सुरुवात या भगभुगे भगिनी भागोदरीनं का केली असावी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्याचा उलगडा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात होणार आहे. तर कसं आहे मित्र, मागच्या काही दिवसांपासून आपण पाहत आलोय की थोरले पवार हे प्रकृतीनं क्षीण झालेले आपण पाहिलेत आणि तसं असल्यानं राजकारणातून थोडेसे अलिप्त वाटत होते. त्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा महानगरपालिका निवडणुकांमध्ये जो सपशेल सुपडा साफ झालेला आहे तो पाहता पवार संपले अशी हाकाटी सुरू झाली होती. जयंत पाटील असोत की रोहित पवार आणि अगदी या सगळ्यांवर कडी म्हणजे सुप्रियाताई यांचा कसलाच प्रभाव महाराष्ट्राच्या, देशाच्या, अगदी जिल्ह्याच्या राजकारणावरही दिसत नव्हता. अशात महानगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरं जाताना अजितदादांनी काकांच्या पक्षाशी जुळवून घेत काही ठिकाणी युती देखील केली, पण अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्ववादाची लढाई त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जी काही जुंपली होती ती युतीला डब्यात घालून की खड्ड्यात घालून गेली. डब्यात घातलं, खड्ड्यात घातलं एकच आहे. आणि त्या युतीला म्हणावं तसं यश लाभलं नाही. पण युतीच्या ज्या बोलण्या ज्या सुरू होत्या दादांच्या आणि ताईंच्या किंवा काकांच्या सोबत, तेव्हा दादांनी काकांसोबत जात पवार कुटुंब एकच आहे हा मेसेज लोकांपर्यंत जावा, त्याचबरोबर स्वतःच्या राजकीय पक्षाची जी क्षीण होत चाललेली ताकद जी आहे, त्यांची महायुतीतली बार्गेनिंग पॉवरही क्षीण करणारी ठरली असती, त्यावर विचार सुरू केला होता. आता दादांच्या पक्षाचे ते एकटे सर्व, त्यामुळे हा एक खांबी तंबू टिकून राहावा यासाठी त्यांना प्रयत्न करणं भागच होतं. दादा एक वेगळा विचार करत होते हे निश्चित. मर्जर, विलिनीकरण हा तो विचार होता का? तर यावर होय किंवा नाही हे उत्तर देणारा माणूसच आज आपल्यात नाहीये. त्यामुळे आपण काय त्यावर बोलायचं. पण या मर्जरनं काही समीकरणं बिघडणार होती. जे बिघडू नयेत असं वाटणारे अनेक लोक होते. त्यात सगळ्यात आधी हे विलिनीकरण म्हणजे शरद पवारांच्या गटातले अनिल देशमुख, अमोल कोल्हे, जयंत पाटील, स्वतः सुप्रियाताई सुळे यांना महायुतीत किंवा NDAमध्ये कितपत स्वीकारलं जाणार होतं, इथून सुरू होतंय. त्यानंतर एकत्रित राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे राहणार हा विषय होताच. सुप्रिया किंवा शरद पवार यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष कुठलंही डील करण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यात दादांच्या गटातले पटेल, तटकरे हे मनानं आधीच भाजपसोबत गेलेले नेते या मर्जरने कमकुवत होणार हे निश्चित होतं. दादांना हे मर्जर हवं होतं का? तर मला वाटतं निवडणुकीची यंत्रणा राबवताना भाजपची मदत घेऊन जागा जिंकणं म्हणजे भविष्यात भाजपची कायमस्वरूपी गुलामी करणं हे ठरलेलं होतं. भाजपला नडून, त्यांच्या विरोधात लढून जिंकत आपल्या निवडून आलेल्या संख्याबळाच्या जोरावर भाजपला आपली गरज निर्माण करावी, गरज लागावी अशा स्थितीत असणं हे केव्हाही दादांना हवंसं होतं. निव्वळ शिंदेंवर चेक ठेवायचा आहे म्हणून आपला वापर भाजप करून घेत आहे हा जो मेसेज दादांच्या पक्षात पसरला होता, त्यातूनही त्यांना निवडणुकीचं राजकारण करत, जागा जिंकत, संख्याबळ दाखवून देत आपला शेअर मिळवायचा होता. याचा अर्थ त्यांना सत्ता सोडून जायचं नव्हतंच, महायुतीतून बाहेर पडायचं नव्हतंच, पण तिथेही राहून, त्याच ठिकाणी राहून रंग माझा वेगळा हे दाखवायचं होतं. आणि त्याचसाठी त्यांना शरद पवार स्टाईल राजकारण करून आपली गरज निर्माण करायची होती. म्हणूनच कदाचित हे विलिनीकरण, हे मर्जर आवश्यक होतं. पण दादांचे हे विचार पटेल, तटकरेंना मान्य असतील का? हा प्रश्न आजही माझ्या मनात येतोय. सुनील तटकरे यांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवलं जाण्याची स्वप्न केव्हाच पडू लागलेली होती. आता दिल्लीतल्या कंपुबाजीमुळे महाराष्ट्र भाजपचं जे सत्ता केंद्र आहे ते सतत डळमळीत करणं हे जसं काँग्रेसच्या काळात व्हायचं तसंच ते आता भाजपच्या आमदानीतही होतंय.
सचोटीनं स्वच्छ पारदर्शक कारभार करणाऱ्या देवेंद्रजींना कट टू साईज करणारे काही एलिमेंट्स महाराष्ट्रात पेरलेले आहेत. त्यातलाच एक एलिमेंट म्हणजे सुनील तटकरे. हे होतंय कुठून? दिल्लीतून होतंय. नागरी उड्डयन मंत्री असतानाचे घोटाळे आणि दाऊदसोबत व्यवहार असलेले प्रफुल्लभाई कातडी बचाव धोरणाअंतर्गत ते भाजपेश्वरांना शरण गेलेले आहेत. त्यांना दिल्ली नाचवेल तसे ते नाचणार. पण दादांचा पक्ष हा दादांचाच पक्ष होता. ते जोवर हयात होते तोवर त्यांच्या निर्णयाला कोणीच डावलू शकत नव्हतं आणि त्यांच्या डोक्यातला दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विचार त्यांनी आपले मित्र देवाभाऊ यांना सांगून त्यांना नक्कीच विश्वासात घेतलेला असणार. त्याशिवाय ते काही हे सगळं करू शकत नव्हते. पण अचानक हा अपघात झाला. मर्जर वगैरे सगळं बाजूला ठेवा सध्या. पवार कुटुंबियांनी अजितदादांच्या दिवस कार्याला महत्त्व द्यावं हेच सगळ्यांना अपेक्षित होतं. किमान पार्थ, सुनेत्रा वहिनी या दादांच्या थेट नातलगांनी तरी. पण तसं घडलं नाही. 10वा 12वा 13वा तर लांबच राहिला. तिसरा दिवसही उलटत नाही तोवर दादांच्या रिक्त जागेवर कोणाला बसवायचं यावर निर्णय झाला. यावर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, उमटतायत. स्वतः शरद पवार नाराज दिसलेत. आज सकाळी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पण हा पण महत्त्वाचा आहे. दादांच्या माघारी नेतृत्वहीन एनसीपी अजित पवार गट हा विखुरला जाण्याच्या शक्यता लक्षात घेत हा निर्णय दादांचा राजकीय सल्लागार नरेश अरोरा, ज्याचा उल्लेख मी मागच्या एका व्हिडिओत केला होता, तो नरेश अरोरा, पार्थ पवार, सुनेत्रा वहिनी या तिघांनीच घेतलाय. तो 100% देवेंद्रजींच्या सहमतीनं झालेला आहे. वरवर कोणीच काहीच माहिती नाही आहे आम्हाला असं कालपर्यंत दाखवत होतं. पण दादांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी तो सगळा विधी एखाद्या इव्हेंटसारखा हायजॅक करून समारंभात पदर खोचून मिरवणाऱ्या यजमानींसारखं, खरं तर हा खोचलेला पदर कित्येकदा ढळत होता. यावर लोकांनी टीका केलेली आहे. तर लोकांना काय झालं, ते काही पाहत असतात. असो, तर पदर खोचलेल्या सुप्रियाताईंबद्दल अनेकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या जाण्यानं एका बाजूला खचलेले आधारवड दाखवले जात होते स्क्रीनवर. आणि असं असताना रोहित, पार्थ, जय, युगेंद्र हे तरणे ताठे पवार कुटुंबाचे जे भविष्यातले आधार जेन-झी या सगळ्यांना बाजूला सारून दादांच्या अंत्यविधीची जबाबदारी सुप्रियाताईंनी हातात घेतली आणि प्रत्येक फ्रेममध्ये त्या सुनेत्रा वहिनींना हाताला धरून इकडून तिकडे फिरवत होत्या. त्यावरून हेच दिसत होतं, आता फक्त मीच आहे. हा फक्त मीच आहे वाला मेसेज ताईंना कोणाला द्यायचा होता? दादांच्या पक्षातले जे न्यूट्रल आमदार आहेत, जे नगरसेवक पदाधिकारी आहेत, जे दादांच्या जाण्यानं पोरके झाल्याची भावना मनात घेऊन तिथं त्या मैदानात सुन्न होऊन बसले होते, त्या सगळ्या घटकांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न होता. पटेल, तटकरे, मुंडे, भुजबळ ही चौकडी चकित होऊन हे सगळं पाहत होती. कारण दादांचा पुतण्या रोहित कुठे बसला तर कुठेतरी लांब बॅरिकेड्सवर डोकं टेकून बसलाय. पार्थ, जय हे बावचळलेले वाटत होते. युगेंद्र तर गिनतीतच नव्हता. पण सुप्रियाताई मात्र कोणीतरी कानमंत्र दिल्यासारखा अख्खा अंत्यविधी गुंडाळून घेत निघाल्या होत्या. हा कानमंत्र भगबुगे भगिनी भागोदरी ओम फट स्वाहा सुद्धा असू शकतो. क्षीण झालेल्या शरद पवारांनी आपलं शातीर दिमाग सतत केंद्रस्थानी राहत चर्चेत राहण्याचं आणि सत्तेला आपल्याकडे वळवण्याचं जे कसब आत्मसात केलं होतं, ते या भगबुगेवाल्या मंत्रांनी ताईंच्या आतमध्ये परकाया प्रवेश तर केला नव्हता ना. कारण तशी स्थिती परवा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात दिसत होती मला. भाऊ गेल्याचं दुःख चेहऱ्यावर किती होतं हे तुमचं तुम्हीच तपासा. मी त्यावर टिप्पणी करणार नाही. पण अधूनमधून पाहुण्यांसोबत हास्य विनोद करणारे हे जे काही महाभाग होते, कोण होते हे तुम्ही पाहिलंच असेल. घरातलं कोणीतरी गेलंय, त्याचा अंत्यविधी सुरू आहे, त्या ठिकाणी शिळोप्याच्या गप्पा, हास्य विनोद होतात का हो? त्यामुळे एकंदर परिस्थितीचा अंदाज आलेल्या सुनेत्राताईंनी, नरेश अरोरांनी पटेल, तटकरे, भुजबळ यांना लागलीच तिथून कामाला लावलं आणि ते वर्षावर देवेंद्रजींना भेटले देखील. एनसीपी दुसऱ्या तिसऱ्या कुणी हायजॅक करण्याच्या आधीच आपला पक्ष इंटॅक्ट ठेवत आपले आमदार दादांच्या आठवणींशी बांधून राहतील याची काळजी घेत हा कालचा निर्णय घेतला गेला आहे. मर्जरसाठी दादा आग्रही होते. त्यांच्या 14 बैठकी झाल्या होत्या यांच्याबरोबर, असं शरद पवारांच्या लोकांकडून सांगितलं जातं. आणि ते कोण एन्डॉर्स करतंय तर आपली चाय बिस्कुटी मीडिया आहे. पण या बैठकी सगळ्या एकट्या दादांनीच का केल्या होत्या? एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात शरद पवार गटाचे सगळे नेते जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे इतकंच काय तर ते कुठे गायब झाले होते ते राजेश टोपे देखील ज्या बैठकीत पवारांसोबत दिसत आहेत, त्यात दादांच्या गटाकडून फक्त दादा एकटेच कसे? असो, हे सगळे संशोधनाचे विषय आहेत. जसजसा वेळ जाईल तसतसे हे विषय आणि त्यातला गुंता उलगडत जाईलच. पण अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा पक्ष हडप करायची एक योजना शिजत होती का? तसं दिसत तर होतं.
त्या योजनेला काटछळ म्हणून तातडीनं सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष नेमून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावणं हा एक महत्त्वाचा निर्णय असू शकतो. पण लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या लेकीसमोर उभ्या राहिलेल्या चुलत सुनेला, ती शेवटी बाहेरून आलेली आहे, घरची नाही, परकीच आहे, असे शेलके शब्द वापरणाऱ्या शरद पवार आणि सुप्रियाताईंनी राजकारणात मोठं होऊन दिलं असतं का, उद्या जर ते त्यांच्यासोबत राहिले असते तर? लोकांना दाखवायला धरलेला हात हा जेव्हा राजकारण करायची वेळ येईल तेव्हा तितक्याच घट्टपणे धरून ठेवला, पकडून ठेवला जाणार होता का? नाही मित्र. भगबुगे भगिनी बागोदरीचा संचार झालेल्या एका महत्त्वाकांक्षी राजकारणी स्त्रीकडून दादांचा पक्ष हायजॅक केला जाण्याच्या शक्यता जास्त होत्या आणि त्याचं प्रतिबिंब अंत्यविधीच्या दिवशी ताईंच्या प्रत्येक हालचालीवर पडत होतं. त्यात दिसत होतं. एरवी दादांसमोर नमतं घेणाऱ्या ताईंमधला तो जोश अचानक कुठून आला होता? तर संपलेत असं वरवर वाटणाऱ्या पवारांकडूनच आला होता. तो झपाटलेला सिनेमा आणि त्यातलं ते काल्पनिक पात्र तात्या विंचू, त्या कुबड्या खवीस नावाच्या मांत्रिकाचा तो मंत्र, ओम भगबुगे भगिनी बागोदरी, हे सगळं तुमच्या मनोरंजनासाठी होतं बरं का, काही सिरियस घेऊ नका. आतल्या आत तर अजून भयंकर काहीतरी शिजत असणार आहे. त्यावरही आपण बोलू, पण तूर्तास सुनेत्रा वहिनींना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. पुन्हा भेटू. सर, आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.